परभणीमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होईल अशी अपेक्षा आपण करूया। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे। या निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय। महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे। राज्यात आता भाजप महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देऊ शकते। भाजपकडून मिशन लोटस सुरू करण्यात येणार आहे असं विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे। लवकरच मवियातील खासदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। मवियाचे खासदार भाजपच्या संपर्कात आहेत असं कळतंय आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही शक्यता व्यक्त होतीये। मिशन लोटस अंतर्गत मवियाचे खासदार हे राजीनामा देतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झालेली आहे। दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही। ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल तसाही लोकशाही आहे कुठे? माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे। अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल। त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे। आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही। तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात, पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही। त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत, ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही।